Good afternoon. Good Hello. afternoon. Okay, as we have started that integral calculus, from this chapter, we have completed that gamma function. Now we are moving towards next bit, that is beta function. Already we have seen that definition of beta function. Beta of mn is equal to integration from 0 to 1 x raised to m minus 1 into 1 minus x raised to n minus 1, where m and n both are greater than 0. So this definition of beta function. Now this function is also known as Euler's integral of first kind. Okay. Some properties we have seen. Now from that property, we are going to see last two properties. दोन प्रॉपर्टी शेवटच्या दोन लिहून दिल्या होत्या तुम्हाला. त्याच्यामध्ये होतं prove that, or that property was beta of mn is equal to integration from 0 to infinity y raised to m minus 1 divided by 1 plus y raised to m plus n dy. ओके, आता त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे बघा, ज्यावेळेस आपण ती प्रॉपर्टी तिथं यूज करतोय, ज्यावेळेस हे प्रूव्ह दॅट असतं, तर त्यावेळेस त्या ठिकाणी x इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस y हे कधी यूज करायचं? If that given property is of the type beta of mn is equal to integration from 0 to infinity x raised to m minus 1 divided by 1 plus x raised to m plus n dx. आता ऍक्च्युअल हे जे आहे x is equal to 1 upon 1 plus y, त्याच्यावरनं dx ची व्हॅल्यू मिळते आपल्याला आणि त्याच्यावरनं आपण ही प्रॉपर्टी प्रूव्ह करतोय. ओके, ऍक्च्युअली ही प्रॉपर्टी आपल्याला विचारली जात नाहीये, जस्ट चेंज द व्हेरिएबल हा जो हे त्याचा जे रिझल्ट यूज करतो आपण, चेंज द व्हेरिएबल, तो या प्रॉपर्टी मध्ये बेसिकली यूज केला जातो. ओके, त्याच्यानंतर हा फॉर्म्युला पण मी लिहून दिलेला आहे तुम्हाला, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 साइन रेस टू 2p मायनस 1. या ठिकाणी मी तुम्हाला असं दिलं होतं, साइन रेस टू 2m मायनस 1 थीटा कॉस रेस टू 2n मायनस 1 थीटा डी थीटा इज इक्वल टू हाफ इंटू बीटा ऑफ एम एन. ओके, या ठिकाणी फक्त 0 टू पाय बाय 2 या ठिकाणी फक्त व्हेरिएबल चेंज केलेले आहेत, पी आणि क्यू च्या ऐवजी एम आणि एन घेतलेला आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट now there is the relation between beta and gamma function. Beta of mn is equal to gamma m into gamma n divided by gamma m plus n. Okay, so by using this property we can convert बीटा फंक्शन इंटू गॅमा फंक्शन आणि शेवटी आपल्याला रिझल्ट मिळतो त्या ठिकाणी. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी डिडक्शन आपण यूज केलं, म्हणजे ह्याच्या आधी तुम्हाला मी लास्ट गॅमा फंक्शन मध्ये असं सांगितलं होतं बघा, हा फॉर्म्युला सांगितलं होतं तुम्हाला. त्या ठिकाणी गॅमा पी इंटू गॅमा पी मायनस 1 इज इक्वल टू पाय डिवायडेड बाय साइन पी पाय. ऍक्च्युअली हा फॉर्म्युला म्हणूनच यूज करतोय. या टाइपचं जर सोल्युशन मिळालेलं आपल्याला, तर त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करून ते सोल्युशन रिक्वायर्ड आन्सर जे आहे ते आपल्याला मिळू शकतं इथं. देन नेक्स्ट
त्याच्यामध्ये नेक्स्ट आहे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2 sin raised to m theta into cos raised to n theta d theta is equal to gamma m plus 1 by 2 into gamma n plus 1 by 2 divided by 2 into gamma m plus n plus 2 divided by 2. आता आपण एक्झाम्पल सॉल्व करतो त्यावेळेस ह्या प्रॉपर्टीज बेसिकली यूज, त्यामुळे इथं कन्फ्यूज करून घेऊ नका. जस्ट look at that property and whenever it required we can use that. त्याच्या आधी ज्यावेळेस आपण बीटा फंक्शनचे एक्झाम्पल सॉल्व करतोय, इन दॅट बीटा फंक्शन integral part containing the function like x raised to m into a minus x raised to n raised to p dx. मग या ठिकाणी सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करायची. मग कशासाठी सबस्टिट्यूशन करतोय आपण? x raised to n is equal to 80. ओके, जर इंटिग्रेशन मध्ये 1 मायनस nth रूट ऑफ x असेल तर त्यावेळेस सबस्टिट्यूशन काय करतोय आपण? nth रूट ऑफ x is equal to t पुट करतोय. Then integration from a to b x minus a bracket raised to m into b minus x bracket raised to n dx. Then we have to substitute x minus a is equal to b minus a into t. हे तीनही टर्म्स आपण काल बघितलेले आहेत. सबस्टिट्यूशन काय करायचं? बीटा फंक्शनचे एक्झाम्पल ज्यावेळेस आपण सॉल्व करतोय तर त्यावेळेस हे सबस्टिट्यूशन मेथड आपण यूज करतोय आणि त्या ठिकाणी ते एक्झाम्पल आपण सॉल्व करतोय. ओके, देन नेक्स्ट रिडक्शन फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. रिडक्शन फॉर्म्युला माहिती आहेत तर त्याच्यामध्ये एक दोन रिडक्शन फॉर्म्युले आपण यूज करतोय. सो हियर रिडक्शन फॉर्म्युले हे काय वर्क करतात? Reduction formula reduces a given integral to a known integration or by repeated application of integration by parts. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी काही इंटिग्रल्स आपल्याला रिड्यूस करता येत नाहीत तर त्यावेळेस रिडक्शन फॉर्म्युले यूज करतो आपण आणि ते जे काही इंटिग्रल दिलेला आहे त्याला रिड्यूस करतोय आणि त्या ठिकाणी आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स किंवा जे काही रूल्स असतील इंटिग्रेशनचे ते रूल्स अप्लाय करून ते एक्झाम्पल आपण सॉल्व करतोय. त्याच्यामध्ये पहिला आहे फर्स्ट वन इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2 sin raised to n x dx is equal to, आठवतोय फॉर्म्युला हा? इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2 cos raised to n x dx. Okay, integration from 0 to pi by 2 sin raised to nx dx is equal to integration from 0 to pi by 2 cos raised to nx dx. आता याच्यामध्ये n इव्हन असेल आणि n ऑड असेल तर कोणता फॉर्म्युला बेसिकली यूज होतो इथं? इफ n is even then here it is equal to n minus 1 into n minus 3 into n minus 5 and so on divided by n into n minus 2 into n minus 4 and so on into 1 by 2 into pi by 2 याची व्हॅल्यू मिळते. ओके, जर n हा ऑड असेल, if n is odd then we are getting there the result as n minus 1 into n minus 3 into n minus 5 divided by n into n minus 2 into n minus 4 and so on 2 divided by 3 into 1. Okay, then secondly integration from 0 to pi sin raised to n x dx is equal to 2 into integration from 0 to pi by 2 हे ऍज अ फॉर्म्युले म्हणून आपण यूज करतोय. 2 into integration from 0 to pi by 2 sin raised to n
x dx for all values of n. Similarly, next integration from 0 to pi cos raised to n x dx is equal to 2 into integration from 0 to pi by 2 cos raised to n x dx, and here it is if n is even आणि इक्वल टू 0 मिळेल, याची व्हॅल्यू इक्वल टू 0 मिळेल कधी, तर या ठिकाणी n हा ऑड असेल तर, इफ n इज ऑड. हे झाले रिडक्शन फॉर्म्युले. आणखी याच्यामध्ये दोन फॉर्म्युले आपण ऍड करतोय. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय sin raised to mx into cos raised to nx dx is equal to 2 into integration from 0 to pi by 2, 2 into integration from 0 to pi by 2 sin raised to mx cos raised to nx dx, and when it is possible if n is even. Okay, and equal to 0 if n is odd. हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये m आणि n जर इव्हन असतील तर आपल्याला हा रिझल्ट मिळतो. अदरवाइज n इज ऑड असेल तर इक्वल टू 0 मिळेल. नेक्स्ट वन विच इज व्हेरी युजफुल, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 sin raised to 2m minus 1 theta into cos raised to 2n minus 1 theta d theta is equal to half into beta of mn. लास्ट लेक्चर मध्ये आपण हे बघितलेलं आहे आणि परत आता मगाशीच्या स्लाइड मध्ये सुद्धा हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. आणि त्याच्यानंतर लास्ट वन आहे ते सुद्धा, म्हणजे फिफ्थ आणि सिक्स्थ हे दोन जे फॉर्म्युले आहेत ते हे खूप वेळेस या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये युज करतो आपण. हे रिझल्ट दोन्ही युज केले जातात. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 sin raised to p theta into cos raised to q theta d theta is equal to half into beta of p plus 1 divided by 2 q plus 1 divided by 2. ओके, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये मोस्ट ऑफ द टाइम फिफ्थ आणि सिक्स्थ हे दोन रिझल्ट बेसिकली यूज केले जातात. आता याच्यावरचे एक्झाम सॉल्व करूयात. आता हे एक्झाम्पल सोडून आधी दुसरं एक्झाम्पल घेते, त्याच्यानंतर आपण हे सॉल्व करूयात. ओके, इव्हॅल्युएट first example, evaluate integration from 0 to pi x into sin cube x into cos raised to 4x dx. So write down that given integral. Given integration I is equal to integration from 0 to pi x into sin cube x into cos raised to 4x dx. Suppose here this is the first equation. Now by using the property of integration,
दिस इंटिग्रेशन कॅन बी रिटर्न ॲज. आता या ठिकाणी कोणती प्रॉपर्टी यूज केली जाते ती लिहूयात अगोदर. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of x dx इज इक्वल टू काय, कोणती प्रॉपर्टी सांगा ही इथलं. येस, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of x dx is equal to integration from no 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 here we are using that integration property. 0 to a f of a minus x dx, a minus x dx ही प्रॉपर्टी आहे. ओके, मग आता या प्रॉपर्टीचा यूज करून हे जे काही इक्वेशन 1 आहे ते आपण लिहितो इथं. सो इंटिग्रेशन इज इक्वल टू 0 to pi with limit 0 to pi. आता या ठिकाणी a is equal to pi आहे. ओके, सो हियर वी आर रायटिंग दॅट. या ठिकाणी आपण काय लिहायचं आता, पाय मायनस एक्स इंटू साइन क्यूब पाय मायनस एक्स कॉस रेस टू 4 पाय मायनस एक्स dx. ओके, त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे साइन पाय एक्स इज इक्वल पाय मायनस एक्स इज इक्वल टू येस cos x. साइन पाय मायनस एक्स. What is the value of sin pi minus x? sin x. Yes, it is sin x. Allied angles माहिती आहेत ना सगळ्यांना? Yes. Sin pi minus x is equal to sin x and cos of pi minus x is equal to Minus of cos. yes, very good. Minus cos x. मग आता ह्या दोन्ही व्हॅल्यूज इथे यूज करतोय आपण. Instead of that sin pi minus x, we have to put sin x, and instead of that cos of pi minus x, we can put that minus cos x. So here we are getting that integration with limit 0 to pi. This pi minus x as it is. Then sin cube pi minus x, it will be sin cube x only. Then next, cos of pi minus x, it will be minus cos x raised to 4 dx. Is it okay? Minus cos x. Cos of pi minus x, it is minus cos x raised to 4, which is equal to integration from 0 to pi minus x into sin cube x cos raised to 4x dx. Now we are separating the terms, which is equal to pi हा constant आहे. Integration from 0 to pi sin cube x into cos raised to 4x dx minus integration from 0 to pi sin cube x into cos raised to 4x dx. But as we know that integration from 0 to pi sin cube x into cos raised to 4x is equal to I. That is first from equation first. So here we have that expression as I is equal to integration is equal to pi into integration from 0 to pi sin cube x into cos raised to 4x dx minus I. याच्यासाठी आपण I नोटेशन यूज केलं जे इथं फर्स्ट इक्वेशन मध्ये घेतलेलं आहे आपण. त्याच्यानंतर हा I इकडे घेतला. येस, हा एक्स आहेच की इथं, सॉरी इथला एक्स राहिलाय. एक्स आहेच ना, मल्टिप्लिकेशन मध्ये एक्स आहे इथं. सो दॅट इज I. नेक्स्ट I हा मायनस I इकडे घेतला प्लस I होतो. सो 2I is equal to pi into integration from 0 to pi sin cube x into cos raised to 4x dx. Okay, which is equal to आता pi into integration from 0 to pi sin cube x into cos raised to 4x dx. पण आता आपल्याला ऍक्च्युअल रिडक्शन फॉर्म्युला माहिती आहे.
की जेणेकरून आपल्याला हे जे काही इंटिग्रल आहे ते इझिली सॉल्व्ह होईल. मग आता फक्त पाय जस्ट पाय ही टर्म सोडून दिली आपण. तर इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय साइन क्यूब एक्स इंटू कॉस रेस टू 4x dx. याच्यासाठी आपण काय लिहू शकतोय? Which reduction formula we have to use there? 2 into integration of 0 to Yes, pi. very 1 up good. to beta 5 plus 1 upon 2. 2 into integration from 0 to pi by 2 sin cube x into cos raised to 4x. तो 4x. फॉर्म्युला आपण यूज करू शकतो इथं. So 2 into pi, that is 2 pi. 2 pi integration from 0 to pi by 2 sin cube x into cos raised to 4x dx. त्याच्यानंतर आता फक्त एवढा विचार करा, याच्यासाठी काय आपल्याला सबस्टिट्यूशन करता येईल. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 साइन क्यूब एक्स इंटू कॉस रेस टू 4x dx साठी आता याला कम्पेअर करताय तुम्ही. कशाशी कम्पेअर करताय? कोणत्या रिडक्शन फॉर्म्युलाशी कम्पेअर करताय? इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 साइन रेस टू Sin p raised to थीटा 2m. इंटू कॉस रेस टू यस करेक्ट cos raised to q theta d theta is equal to half into beta of p plus 1 by 2 q plus 1 by 2. जर त्याच्याशी कम्पेअर केलं तर p is equal to 3 आहे, q is equal to 4 आहे. Okay, so here we can put that 2 pi into half into beta of p plus 1, that is 3 plus 1 divided by 2, then q plus 1, 4 plus 1 divided by 2. याला सिम्प्लिफाय करूयात अजून परत. आता हा 2 2 कॅन्सल झाला. इथे 2i आहे. सो इथे फक्त मी जर i घेतला, i इज इक्वल टू हा 2 इकडं राईट हँड साइडला शिफ्ट केला तर 1/2 होतं. सो इट इज पाय बाय 2. फर्स्ट इथला 2 आणि हा 2 दोन्ही कॅन्सल झाले. इकडचा 2 परत आपण राईट हँड साइडला आणलं तर पाय बाय 2 होतं. सो पाय बाय 2 इंटू बीटा ऑफ 3 plus 1 4 4 divided by 2, that is 2. 4 plus 1 5 5 divided Pi by by 2. 2. So here we are getting that answer pi by 2 into beta of 2 5 by 2. आता या ठिकाणी आपण जर बीटा आणि गॅमाचं रिलेशन यूज केलं, मीन्स हिअर वी आर युजिंग दॅट रिलेशन बिटवीन बीटा अँड गॅमा फंक्शन, तो फॉर्म्युला यूज केला तर कसं लिहिता येईल बघा. सो दिस इंटिग्रेशन वी आर गेटिंग ॲज pi by 2 as it is into, as we know that beta of mn is equal to gamma m into gamma n divided by gamma m Gamma plus complex n. n. Yes. आता या ठिकाणी आता हा बीटा m म्हणजे 2 आहे, n म्हणजे 5 by 2 आहे. सो gamma m that is gamma 2, gamma n gamma 5 by 2 divided by gamma m plus n that is 2 plus 5 by 2. By using the relation between beta and gamma function, this result we are converting in this way. Okay, further it is pi by 2. As we know that gamma 2 that is 1 factorial. इथे काही गरज नाहीये. आता 5 by 2 घेतोय आपण. आता त्या ठिकाणी परत गॅमाची प्रॉपर्टी यूज करतो, गॅमा फंक्शनची प्रॉपर्टी यूज करतोय. तर पहिल्यांदा काय असणार आहे इथं 5 by 2 इट कॅन बी राईट ॲज, आता इथं बघा गॅमा 5 by 2, gamma 5 by 2 it can be written as 3 by 2 plus 1, which is equal to 3 by 2 into gamma 3 by 2. Okay, परत हा 3 by 2 आहे इथं, हा 3 by 2 कसं लिहिता येईल 1 by 2 plus 1 लिहितोय. मग आता इथं 1 by 2 into gamma 1 by 2 मिळेल आणि परत पुढे काय लिहिता येईल आपल्याला 3 by 2 3 by into 4 1 by into 2 pi, into root pi. root pi. ओके, सो आता या ठिकाणी आधी ह्या 5 by 2 साठी गॅमा 2 ची व्हॅल्यू 1 फॅक्टोरियल आलं, 1 फॅक्टोरियल मीन्स 1 झालं. ओके, त्याच्यानंतर गॅमा 5 by 2 ची व्हॅल्यू लिहितोय आपण बाय युजिंग द प्रॉपर्टी ऑफ गॅमा फंक्शन. इट विल बी 3 by 2 into 1 by 2 into gamma 1 by 2. In same way, in denominator we have that gamma 2 plus 5 by 2. It means 4 plus 5 divided by 2, it is 9 by 2. And gamma 9 by 2 it can be written as 7 by 2 into 5 by 2 into 3 by 2 into 1 by 2 into gamma 1 by 2.
ओके, आता याच्यामध्ये दोन टर्म्स हे 3 टर्म्स कॅन्सल होतात. न्यूमरेटरचे 3 आणि डिनॉमिनेटरचे 3 टर्म्स कॅन्सल होतात सेम असल्यामुळे. मग आता फायनल आन्सर काय मिळेल आपल्याला? 5/2 इंटू 1/7/2 इंटू 5/2 विच इज इक्वल टू, आता 7 इंटू 5 35 आणि हे 2 काय आहेत? 1/7/2 1/5/2 म्हणजे रेसिप्रोकल मध्ये जाणार, म्हणजे इथे 2 इंटू 2 4 आणि आता 4 डिवायडेड बाय 2 परत 2 येणार इथं. म्हणजे न्यूमरेटर मध्ये काय मिळेल तुम्हाला? 2 पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये काय असेल? 7 इंटू 5 दॅट्स ओनली 35. सो हिअर इट इज द रिझल्ट. इज इट ओके? अजून एकदा सांगा, समजत नाही. एक्झाम्पल समजलं सगळ्यांना? Yes. Okay. Just I will repeat once again. थोडस रिपीट करूयात आपण इथं. इकडे बघा आता थोडं परत तेच एक्झाम्पल मी रिपीट सांगते तुम्हाला. इंटिग्रेशन काय आपलं? 0 to pi x into sin cube x into cos raised to 4x dx. Just consider this integration with I. ओके, त्याला आपण एक्सप्रेशन 1 हे नाव दिलं. मग आता हे जे काही इंटिग्रेशन आहे याला करतोय, चेंज का करतोय? तर हे जे काही इंटिग्रेशन आहे आपल्याला इझिली सॉल्व्ह करता यायला पाहिजे. Let us continue. Hello. Now by using the property, which property we are using here? Integration from 0 to a f of x dx is equal to integration from 0 to a f of a minus x dx. So by this property, this first equation or first expression we can write, that first integration we can write as I is equal to integration from 0 to pi. या ठिकाणी x च्या ऐवजी आपण a मायनस x यूज करतोय, म्हणजे इथं a ची व्हॅल्यू आहे पाय, सो इट इज पाय मायनस x. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी पाय मायनस x ने आपण रिप्लेस केलेला आहे. ओके, ऍज वी नो दॅट बाय अलाइड अँगल साइन ऑफ पाय मायनस x इज इक्वल टू साइन x. ओके, देन कॉस ऑफ पाय मायनस x इज इक्वल टू मायनस कॉस x. ह्या दोन्हींचा परत आपण काय करतोय? रिप्लेसमेंट करतोय, म्हणजे ज्या ठिकाणी साइन ऑफ पाय मायनस एक्स आहे त्या ठिकाणी साइन एक्स पुट केलं आणि ज्या ठिकाणी कॉस ऑफ पाय मायनस एक्स आहे त्या ठिकाणी मायनस कॉस एक्स पुट केलं. ओके, जस्ट वी हॅव टेकन दॅट व्हॅल्यूज देअर. देन it will be sin cube x into minus cos raised to 4. Minus cos raised to 4, it will again positive term, so it will be cos raised to 4. ओके, त्याच्यानंतर हा या फर्स्ट टर्मनी साइन क्यूब आणि कॉस रेस टू 4 ला मल्टिप्लाय केलं, ती फर्स्ट टर्म इथे लिहिली. देन मायनस एक्स नी मल्टिप्लाय केलं, एक्स इंटू साइन क्यूब एक्स इंटू कॉस रेस टू 4x dx. बट वी नो दॅट फॉर दिस टर्म, फॉर दिस इंटिग्रेशन वी हॅव टेकन दॅट आय. इथं फर्स्ट एक्सप्रेशन घेतलेलं आहे, म्हणजे ह्या सेकंड टर्म साठी आपण आय पुट केलं इथं. आणि हा मायनस आय परत आपण काय केलं? लेफ्ट हँड साइडला घेतला. इट विल बी आय प्लस आय 2i. So 2i is equal to pi into integration from 0 to pi sin cube x into cos raised to 4x dx. Then after that, just leave that pi separately. तो कॉन्स्टंट आहे, तो थोडासा बाजूला ठेवूयात. त्याच्यानंतर फक्त या इंटिग्रेशनचा विचार करा. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi sin cube x into cos raised to 4x dx. ओके, मग आता याच्यासाठी आपल्याला रिडक्शन फॉर्म्युला युज करायचा आहे. तर कोणता रिडक्शन फॉर्म्युला आपण युज करणार आहे इथं? कोणता फॉर्म्युला आपल्याला आपण अप्लाय करू शकतोय? तर त्या ठिकाणी आपण इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi sin raised to mx
साइन रेस टू mx, त्या ठिकाणी तुम्ही nx घ्या किंवा mx घ्या, नो प्रॉब्लेम. साइन रेस टू mx इंटू कॉस रेस टू nx dx, आता मगाशी जो फॉर्म्युला सांगितला होता मी, तर तो फॉर्म्युला आपण यूज करतोय, which is equal to 2 into integration from 0 to pi by 2 sin raised to mx into cos raised to nx dx. त्या ठिकाणी n is equal to E1 आहे, ऑलरेडी ते E1 नंबर आहे आपला, 4 हा E1 आहे, इंटू इंटिग्रेशन टू sin raised to 3x into cos raised to 4x dx. झालं इथपर्यंत समजलं प्रत्येकांना? त्याच्यानंतर आता हा जो पार्ट आहे, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 sin क्यूब x into cos raised to 4x dx, याच्यासाठी परत आपण बीटा फंक्शन मध्ये जाणार आहे. मग याच्यासाठी या इंटिग्रेशन साठी बीटा मध्ये कन्व्हर्जन कसं करता येईल? हाफ इंटू बीटा ऑफ p प्लस 1 by 2 q plus 1 by 2, which is equal to integration from 0 to pi by 2 sin raised to p theta into cos raised to q theta d theta. तो फॉर्म्युला यूज केला इथं. ओके, त्याच्यानंतर हा 2 कॅन्सल झाला आणि हा 2 जो लेफ्ट हँड साइडला आहे तो राईट हँड साइडला शिफ्ट केला, त्यावेळेस तिथे काय मिळेल तुम्हाला? पाय बाय 2. Okay, it is pi by 2. Then pi by 2 into beta of 3 plus 1. 3 plus 1, 4. 4 divided by 2, that is 2. 4 plus 1, 5. 5 divided by 2. म्हणजे ही टर्म सिम्प्लिफाय करा परत. pi by 2 into. आता आपल्याला माहिती आहे बीटा ऑफ mn is equal to gamma m into gamma n divided by gamma m plus n. There is the relation between beta and gamma function. हा फॉर्म्युला आहे तिथं, that is the relation between beta and gamma function. म्हणजे हा जो बीटा फंक्शन आहे याला आपण गॅमा मध्ये कन्वर्ट करतोय. सो हिअर गॅमा m, that is gamma 2, gamma n, gamma 5 by 2 divided by m plus n. नेक्स्ट या ठिकाणी आता हे जे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे, तर हे जे सिम्प्लिफिकेशन आहे तर त्या ठिकाणी आपण गॅमा फंक्शनची प्रॉपर्टी यूज केली. आपण गॅमा फंक्शनची प्रॉपर्टी यूज केली. कालच तुम्हाला सांगितलं होतं, ज्यावेळेस आपण 9/2 घेतलं होतं बघा, गॅमा 9/2, त्यावेळेस इथं सेम वे मध्ये 5/2 साठी यूज करतोय. सो गॅमा 5/2 कॅन बी रिटन एज गॅमा 3/2 प्लस 1. त्याच्यानंतर 3/2 प्लस 1 या ठिकाणी परत असं लिहू शकतो, 3/2 इंटू म्हणजे गॅमा n इंटू गॅमा n. परत हा गॅमा n साठी परत n प्लस 1, म्हणजे या ठिकाणी 1/2 प्लस 1 घेतलं, त्या ठिकाणी आपल्याला 5/2 गॅमा 5/2 साठी 3/2 इंटू 1/2 इंटू गॅमा 1/2 लिहिता आहेत. आणि आपल्याला तर माहितीये गॅमा 1/2 ची किंमत किती आहे? रूट पाय. ओके, सो इन सेम वे डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला 5/2 प्लस 2 मिळालेला आहे. मग 5/2 प्लस 2 त्यात काय होतं? ते 9/2 होतं. मग 9/2 इट विल बी 7/2 इंटू 5/2 इंटू 3/2 इंटू 1/2 इंटू गॅमा 1/2. आता हे 3 टर्म्स आणि हे खालचे 3 टर्म्स कॅन्सल झाले, फक्त हे टर्म्स राहिलेत आणि त्याच्यानंतर फायनली आपल्याला आन्सर मिळालं 2 पाय डिवायडेड बाय 35. आता याच्यामध्ये कोणाला काही विचारायचं आहे किंवा समजलं नाही असं आहे कोणी? मॅडम, हा, येस बोला. शेवटून तिसऱ्या स्टेप मधील तो गॅमा 2 कुठे गेला? कुठला? हे का? हा, आता गॅमा 2 इथं बघा, या ठिकाणी सुद्धा आपण प्रॉपर्टी यूज केली. गॅमा n इज इक्वल टू n-1 फॅक्टोरियल, ही प्रॉपर्टी आहे. आता गॅमा 2 आहे, गॅमा 2 इज इक्वल टू 2-1 फॅक्टोरियल. 2-1 फॅक्टोरियल दॅट इज 1 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियल इज इक्वल टू 1. तुम्ही इथं गॅमा 2 साठी 1 लिहा किंवा लिहू नका, इथं नसेल म्हणजे 1 ऑलरेडी आहेच. ओके, ही प्रॉपर्टी यूज केली, गॅमा फंक्शनची प्रॉपर्टी यूज केली आपण. समजलं? हो मॅडम. ओके, आय एम गोइंग टू क्लिअर ऑल दिस. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूयात. याच टाइपचं एक्झाम्पल घेऊयात एक अजून, आणि त्याच्यानंतर मग आपल्या रुटीन एक्झाम्पलला जाऊयात आपण.
सेम एक्झाम्पल, फक्त त्या ठिकाणी मी पी आणि क्यू ची व्हॅल्यू चेंज करून देते. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi x into sin raised to 5x into cos raised to 4x. dx. सेम एक्झाम्पल आहे, फक्त या ठिकाणी पी आणि क्यू डिफरंटली घेतलेला आहे. सो फर्स्ट जस्ट चेंज द व्हॅल्यू ऑफ पी. 5 आणि 4 याच्या मगाशीच्या एक्झाम्पल मध्ये 3 आणि 4 होते इथं. सो जस्ट राईट दॅट इंटिग्रेशन with limit 0 to pi x into sin raised to 5x into cos raised to 4x dx. Then by using the property integration from 0 to a f of x dx is equal to integration from 0 to a f of a minus x dx. So by using that we can write integration from 0 to pi. This x can be replaced by pi minus x into sin raised to 5 pi minus x cos raised to 4 pi minus x dx. Okay. Next, which is equal to, आता sin of pi minus x आणि cos of pi minus x. Sin of pi minus x it is equal to sin x and cos of pi, yes, cos of pi minus x is equal to minus cos x. So the terms we are getting as 0 to pi, हा pi minus x तसंच ठेवला आपण, pi minus x. त्याच्यानंतर sin of pi minus x साठी आपण sin raised to 5x into cos of pi minus x it will be minus cos x raised to 4. आता जो पॉवर आहे तो इव्हन आहे, त्यामुळे जो निगेटिव्ह टर्म आहे तो पॉझिटिव्ह होणार इथं. सो इट इज cos raised to 4x dx. Then separating the terms, pi into integration from 0 to pi sin raised to 5x cos raised to 4x dx minus integration from 0 to pi x into sin raised to 5x into cos raised to 4x dx, which is equal to pi into integration from 0 to pi sin raised to 5x into cos raised to 4x dx minus, for this integration we can put that I. Next one, so here a minus I left hand side ला घेतला, it becomes 2i. 2i is equal to pi into integration from 0 to pi sin raised to 5x into cos raised to 4x dx. Then again we are taking, or by using that reduction formula for this integration, it will be 2 into a pi इथे घेतला, 2 into integration from 0 to pi by 2 sin raised to 5x into cos raised to 4x dx. Then 2i is equal to pi into 2 into, next integration from 0 to pi by 2 sin raised to 5x into cos raised to 4x dx. Compare with integration from 0 to pi by 2 sin raised to p theta into cos raised to q theta d theta. त्याच्याशी जर कम्पेअर केलं, इथे मी लिहू का, इथं तो फॉर्म्युला लिहू का इथं, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. इथं फॉर्म्युला लिहिते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ते आपण कोणता फॉर्म्युला यूज केलाय.
since we are using that, as we know that integration from 0 to pi by 2 sin raised to p theta d cos raised to q theta d theta is equal to half into beta of p plus 1 by 2 q plus 1 divided by 2. हा फॉर्म्युला इथं आपण यूज करतोय आणि याच्यासाठी आपण जे काही फॉर्म्युला यूज केलेला आहे इथला हा जो फॉर्म्युला यूज केला होता आपण याच्यासाठी पण हा इथे लिहून टाकते मी इथं इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय sin raised to mx into cos raised to nx dx is equal to 2 into integration from 0 to pi by 2 sin raised to mx into cos raised to nx dx. Okay, मग आता हा फॉर्म्युला यूज केला आपण. So by using that formula we can convert reduction formula यूज करतोय हा. So 2 pi into just put the value of this integration that is 1 upon 2 beta of compare करा p काय आहे इथं 5 आहे q आहे तर 4 आहे. So beta of 5 plus 1 yes divided by 2 then 4 plus 1 divided by 2. हा 2 कॅन्सल झाला इथला 2 पाय आणि हा 1 by 2 कॅन्सल झाला आणि हा जो 2 लेफ्ट हँड साइडचा आहे तो राइट हँड साइडला घेऊन आलो आपण. सो इट इज I is equal to pi divided by 2 into beta of p plus 1 5 plus 1 6 divided by 2 3 आला त्याच्यानंतर 4 plus 1 5 divided by 2. ओके इथपर्यंत सगळ्यांना समजलं. येस मॅम. ओके आता त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी जर बीटा आणि गॅमा मधलं जो रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला यूज करायचं असेल तर याला आपण परत सिम्प्लिफिकेशन करू शकतोय. सो इट विल बी हा पाय बाय 2 ऍज इट इज ऍज वी नो दॅट बीटा ऑफ mn सिन्स बीटा ऑफ mn इज इक्वल टू गॅमा m इंटू गॅमा n डिवायडेड बाय गॅमा m प्लस n. ओके हा हे जे रिलेशन आहे ते आपण यूज करतो. सो इथं गॅमा m काय तुमचा गॅमा 3 त्याच्यानंतर गॅमा 5 by 2 डिवायडेड बाय गॅमा 3 plus 5 by 2 which is equal to pi by 2 into gamma 3 that is gamma n is equal to n minus 1 factorial म्हणजे या ठिकाणी 2 factorial. त्याच्यानंतर हा गॅमा 5 by 2 तोपर्यंत तसंच ठेवते मी. त्याच्यानंतर पुढे सिम्प्लिफाय करूयात आपण 3 plus 5 divided by 2 म्हणजे इथं काय असेल 11 by 2 ना. It is 11 by 2. The next या ठिकाणी आपण सिम्प्लिफिकेशन करून लिहिणार आहे. Just I am taking like this. Okay. So I is equal to pi divided by 2 into 2 factorial म्हणजे 2 into 1 that is 2. आता गॅमा 5 by 2 आहे परत त्या ठिकाणी प्रॉपर्टी यूज करतोय आपण गॅमा 5 by 2 आता डायरेक्ट लिहू इथं काय असेल p by 2 into 1 by 2 into गॅमा 1 by 2 yes divided by आता 11 by 2 आहे म्हणजे 11 by 2 नंतरचे जे टर्म्स येतात ते टर्म्स आपण लिहितोय इथं म्हणजे 9 by 2 7 by 2 5 by 2 3 by 2 1 by 2 into gamma 1 by 2. The terms which can be cancelled, just cancel them. That is 3 by 2, 1 by 2 आणि gamma 1 by 2. हे तिन्ही टर्म्स कॅन्सल होतात. हा 2 आणि हा 2 पण कॅन्सल होतो. इथला डिनॉमिनेटरचा आणि हा न्यूमरेटरचा 2 कॅन्सल झाला. तर या ठिकाणी हा नुसता पाय त्याच्यानंतर 1 upon 9 by 2 into 7 by 2 into 5 by 2 म्हणजे 2 into 2 into 2 it is 8 divided by 9 into 7 into 5 9 किती
35 9 7 जा 315. 315. So answer is 8 pi divided by 315. आता हे एक्झाम्पल समजलं प्रत्येकांना? येस. Yes, ma'am. रिडक्शन फॉर्म्युला यूज केला. आता आणखीन एक सांगते. हे ऍक्च्युअल आपल्या सिलेबस मध्ये हा पार्ट थोडासा कमी केलेला आहे. कमी म्हणजे काही वेळेस विचारलं पण जातं एमसीक्यू मध्ये, काही वेळेस विचारलं पण जात नाही. म्हणजे हा जो पोर्शन मी शिकवलेला आता जे 2 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत, तर ते बेसिकली आपल्या सिलेबस मधनं त्यांनी थोडासा बायकॉट केलेला आहे, म्हणजे तो डायल्यूट केला सिलेबस आपला. पण इन केस एमसीक्यू मध्ये विचारले तर आपल्याला हे सगळे रिडक्शन फॉर्म्युले लक्षात यायला पाहिजेत. त्यामुळे हे 2 एक्झाम्पल्स मी घेतलेले आहेत. ओके, एक्सच्या ऐवजी तुम्हाला त्या ठिकाणी थिटा पण असू शकतो. व्हेरिएबल त्या ठिकाणी चेंज करून देऊ शकतात ते, म्हणजे एक्स असेल किंवा थिटा असेल, नो इश्यू. एम असेल, एन असेल किंवा पी आणि क्यू असेल. फक्त आपल्याला ते एक्झाम्पल ओळखता यायला पाहिजे आणि आपल्याला ते एक्झाम्पल अटेम्प्ट करता यायला पाहिजे, म्हणून हे एक्झाम्पल मी घेतलेले आहेत. ओके, नाउ आफ्टर दॅट we are moving towards such type of examples. आता हे पहिले एक्झाम्पल बघा. Solve the following. Just write that given integration with limit 0 to 1 x raised to 4 into 1 minus x bracket raised to 3 by 2 dx. Now tell me the substitution. Yes, please. Substitution काय करायचं सांगा तिथं आता. X equal to X raised to 4 is equals to T. कशासाठी काय पुट करायचे सांगा. X raised to 4 is equals to T. x raised to 4 साठी पुट करतोय आपण. 1 minus X raised to 3 by 2 T. एक लक्षात घ्या, कोणत्या टाइप मध्ये जाते एक्झाम्पल बघा ते. x raised to m, look at that, x raised to m into 1 minus x raised to n bracket raised to p dx, then put x raised to n is equal to t. म्हणजे फक्त x raised to n साठी, म्हणजे x is equal to t पुट करतोय ना आपण. So put here x is equal to t. Okay. त्याच्यानंतर next differentiate it. dx is equal to dt. One thinks the term missing आहे वाटतं, कारण ही तीच टर्म मिळेल तुम्हाला, इथं काही चेंजेस होणार नाहीत. इथला हा ही जी टर्म आहे इथली चुकलेली आहे बहुतेक. नाही एक जस्ट मिनिट, हा जो एक्झाम्पल आहे, हे जे एक्झाम्पल आहे ना, हे चुकलेलं असणार आहे. 1 minus x raised to असणार आहे तिथं काहीतरी. लेट मी चेक दॅट. वन minus x square raised to 3 असणार आहे बहुतेक तो, or 1 minus x raised to half. ठीक आहे, आपण असं घेऊन सॉल्व्ह करूयात त्याला. मॅम तुमचा आवाज ब्रेक होत आहे. एक्झाम्पल चुकलेलं आहे, कारण या ठिकाणी जर तुम्ही हा एक 2 मिनिटांनी ऐकून घ्या.